कंबाईन ग्रुप बी अँड सी पूर्व परीक्षा 2023 मधला गणित आहे सोडवा. 0.1 0.01 चा 3 वेळा आहे, 0.02 3 वेळा आहे, 0.02 आणि 0.04 असं गणित आहे. तर आपण काय करायचं माहिती आहे का, अगोदर याचं दशांश अपूर्णांक जो आहे त्याचा आधी आपण साधा अपूर्णांक बनवू. म्हणजे पहा कसा व्यवहार्य अपूर्णांक. पहिलं 0.1 आहे का नाही, 1/10 गुणिले 1/10 गुणिले 1/10 अधिक 1/10 1/10 1/10 अधिक 0.02 2/100 होणार गुणिले 2/100 होणार 2/100 होणार छेद इथे 2/10 गुणिले 2/10 गुणिले 2/10 अधिक 4/100 गुणिले 4/100 गुणिले 4/100 असं होणार. पहा आता. तर आपल्याला माहिती आहे वरचा वरचा गुणाकार वर मांडायचा, खालचा खाली मांडायचा. 1 1 1 उत्तर काय आलं 1/1000. 1 चा गुणाकार 2 दुणे 4 2 दुणे 4 4 दुणे 8 8 छेद 6 शून्य होणार 1 2 3 4 5 6 छेद 8 8 छेद 3 शून्य होणार 1 2 3 अधिक 4 चौक 16 16 चौक 64 64 6 शून्य होणार असं आलं. अशा प्रकारे आपण याला आधी सोपं रूप दिलं. आता आपण काय करायचं माहितीये का, सर्वांचे छेद समान करून घ्यायचे. सर्वांचे याचा 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 सर्व छेद समान करायचा. कसा करायचा, येथे 6 शून्य आहे का नाही, येथे पण 6 शून्य करायचे. खाली 3 शून्य वाढवायचे, वर 3 शून्य वाढवायचे. असं होणार 1000 छेद इकडे म्हणतो पहा 1000 छेद 6 शून्य वाढले 6 1 2 3 4 5 6 अधिक हे आहे तसं मांडायचं 8 छेद 1 वर 6 शून्य 1 2 3 4 5 6 मुख्य भागिले त्याला मुख्य भागिले 8. पहा आता याच्यावर पण काय करायचे 3 शून्य वाढवायचे छेद 1 वर 6 शून्य 1 2 3 4 5 6 अधिक याचे पण हाय जसं मांडायचं 64 छेद 1 2 3 4 5 6. म्हणजे आपण काय केलं सर्वांचे छेद समान करून घेतले. पहा सर्वांचे छेद समान आपण करून घेतले 3 3 शून्य वाढवले इकडे शून्य वाढवायचे नाही तिकडे हाय तसं मांडायचं. आता छेद समान आहे की नाही फक्त अंश अंशाची बेरीज छेद आता मांडायचा 1000 अधिक 8 1008 1008 म्हणजे उत्तर काय आलं 1000 अधिक 8 छेद 6 शून्य 1 2 3 4 5 6 मुख्य भागिले 8064 8064 भागिले 1 2 3 4 5 6. आता आपल्याला माहिती आहे भागिले म्हणजे काय असतं उलटून गुणिले असतं. भागिले म्हणजे काय उलटून गुणिले. मी असं होणार 1008 भागिले 1 2 3 4 5 6 गुणिले उलटात हे 1 2 3 4 5 6 भागिले 864 असं असतं. म्हणजे भागिले म्हणजे काय असतं उलटून गुणिले असतं. हे उलट मांडायचं. मग ह्याला हे निघून गेले. मग शेवटचं उत्तर काय आलं शेवटचं उत्तर अंतिम उत्तर 1008 भागिले 8064. आता पहा बरे 1008 ला आपण 8 ने गुणलं 8 ने गुणलं 8 8 64 ह्याचं 6 0 8 आलं म्हणजे 8चा भाग बसतोय. मग आपण असं म्हणायचं 1008 एक आहे 1008 आलं उत्तर 1/8 आलं. मग 1/8 उत्तर आलेलं आहे त्यांनी उत्तर आपल्याला पॉईंट मध्ये दिलंय. आता याचं आपण पॉईंट मध्ये रूपांतर करायचं. मग आता याचं आपण काय करायचं दशांश स्थळामध्ये रूपांतर करायचं. पहा 1/8 म्हणजे 1.0008 8 0 0 उरला 1 0 8 1 8 उरले 2 0 8 दुने 16 उरले 4 0 8 पंचे 40 मग 0.125 हे उत्तर येणार. पहा प्रतो भागाकार
1.0008 8.001 8 एक्के 8 उरले 2 0 8 दुने 16 उरले 4 0 8 पंचे 40. अशा प्रकारे उत्तर आलं 1/8 चा 0.125. म्हणजे इथे आपण भाग लावला, उत्तर आलं 1/8. 1/8 त्यांना नकोय, त्यांना दशांश स्थळामध्ये पाहिजे. उत्तर आलं मग 0.125. त्यामुळे याचं उत्तर आलं बी आकडा आला 0.125. ह्याची मुख्य संकल्पना कोणती आहे की छेद समान करून घ्यायचा, दुसरं काय नाही. म्हणजे याचा छेद समान करून घेण्यासाठी आपण काय केलं, 3-3 शून्य खालीवर वाढवले, इथं पण 3-3 शून्य खालीवर वाढवले, छेद समान झाला. मग छेद समान आल्यावर अंश अंशाची बेरीज, छेद एकदा मांडायचा, अंश अंशाची बेरीज, छेद एकदा मांडायचा. भागिले म्हणजे उलटून गुणिले करायचं, जेवढा भाग जाईल तेवढं लावून टाकायचा.